आपण जर पाहिलं तर त्यांच्या प्रेक्षकांच्या नजरा ज्या आहेत त्या आकाशाला भिडलेल्या आहेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही. तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल. तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. जबरदस्त मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आरसीसी राय संघाला मुसव्वीर कुंगले यांच्याकडून बदलापूर मधून ते मॅच पाहत आहेत आणि आरसीसी राय संघासाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि नोमान कुंगले देखील आमच्या समेत जोडलेले आहेत. 3 चेंडू 3 चौकार आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले नोमान कुंगले यांच्या वतीनं. आरसीसी राय संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि नक्कीच कॅश प्राइज देखील अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आमचे नौमान काका. ते स्वतः इथे मात्र नक्कीच आहेत. 3 षटकांची ही मॅच. 18 चेंडूचा हा खेळ. 18 चेंडूमध्ये तालमेल पाहायला भेटेल. जिथे बघावं तिथं प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटत आहे. जणू काय आपण पाहिलं तर आरसीसी राया संघाच्या वतीने संपूर्ण राया या क्रीडा नगरीवरती आलंय की काय हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोवे संघाचे समर्थक जे काही इथे आले असतील, परंतु जे काही असतील ते मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असतील. मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिली धाव इथे नक्कीच आपण पाहू शकताय. अगदी खराब लूजनरनं सुरुवात झालेली आहे गोवे संघाची. पहिल्या बॉलचा आपण विचार केला तर 1 धाव धाव फलकावरती अधोरेखित केली गेली. धाव संख्या 2 या आकड्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीरज सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज अप्पू. नॉन स्ट्राईक इनला कामरान कुंगले. आपटलेला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे क्षेत्ररक्षक मागे राहिले. त्या अनुषंगाने झेल मात्र काही कॅरी करू शकणार नाही, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा 3 आपल्याला पाहायला भेटत आहे. मित्रांनो, म्हणतात ना की जीवनामध्ये संघर्षाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला मात्र महत्व आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. नीरज पुन्हा एकदा वळतोय. कामरांसाठी चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू मात्र जाईल दणदणीत खणखणीत. डाबर च्यवनप्राश आलाय हा चौकार. थँक्यू डीजे. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये असावे. इथे मात्र पाहू शकता ईट का जवाब पत्थर से. दोन्ही बाजूला अस्त्रशस्त्र टाकले जातील. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र सजलेलं आहे. निमित्त आहे गावदेवी चषक 20-25. डॉट बॉल आलाय. इथे मात्र चांगलं कमबॅक नीरजच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 7 धावा. इम्प्रोवाइज या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न चटपटा नाही तो आटपटा सही. इथे मात्र आपण पाहू शकता कामरांच्या वतीनं अगदी शेवटच्या मोमेंटला बॅकवर्ड पॉइंटला तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. नशीब बलवत्त त्या ठिकाणी चेंडूचा आउटफील्ड स्लो झाला आणि दरम्यान इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 धावा धाव फलकावर की. पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच प्रेक्षकांना पाहायचं आहे. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले. आपटलेला बॉल जबरदस्त फटका. चेंडू मात्र एका टप्प्याच्या तिथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल आणि मॅक्सिमम षटकार
एक केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. कुशल मुवमेंटला मॅच आहे. जो काही निर्णय असेल तो मात्र नक्कीच दिला जाईल. चला क्षेत्ररक्षण आपण त्वरितच सजवून घ्या. जो काही निर्णय असेल तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. इथे नक्कीच पाहिलं जाईल कारण की तिसरे पंच कृष्ण केणे सर आमच्या समेत जोडलेले आहेत. षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या पोहोचली आहे 15 धावा धावपलकावरती. काय जबरदस्त फटका इथे मात्र एक्झिक्यूट केलाय कामरान कुंगले. स्पर्धा कोणती असो कामरान कुंगले पहिला वार करत असतो आणि सातत्याने इथे देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने आता बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसरा खडाखाती प्रार चौकार. पत्थर से देत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला झंझावात आपल्याला पाहायला भेटेल. राकेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिला तर राकेशच्या आत्मघाती हल्ला केला होता परंतु त्यानंतर त्याने इटका जेव्हा पत्थर से दिलाय सलगचे 2 बॉल इथे मात्र डॉट काढलेले आहेत. 25 धावा धावपलकावरती आहे. राकेशच्या समोर आहे अप्पू कुंगले. थर्ड मॅन आहे इकडे. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. व्हाईट डिश मिडॉन आहे 30 यार्ड सर्कलमध्ये.
खोलवर टप्प्याचा हा बॉल आणि ते बॅटची एज. अप्पू कुंगलेचा खेळ समाप्त. बॅक टू द डगआउट. खेळावी लागेल. इथे मात्र आटपटा शॉट आपल्याला पाहायला भेटलाय. कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 26 धावा नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहेत. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पुन्हा एकदा इथे मात्र तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद आरसीसी राय संघाची. 26 धावा धावफलकावरती आहेत. धावा चांगल्या आहेत. 13.0ची सरासरी आपल्याला इथे मात्र नक्कीच पाहायला भेटत आहे. परंतु इथून जर आपण पाहिलं ना तर आता खऱ्या अर्थानं माईजला इथं स्थिरावून राहणं फार गरजेचं आहे. कामरान कुंगले देखील थोडासा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करतो. त्याला देखील कुठंतरी चांगलं समीकरण करावं लागेल, कारण की अप्पू कुंगले मात्र डगआउटच्या आसरेला आहे. आणि आता ह्या 2 खेळाडूंवरती खऱ्या अर्थानं रायकरांच्या नजरा घडलेल्या आहेत. चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण नक्कीच पाहू शकताय. जय हनुमान स्टँड खचाखच भरलेला आहे. आई गावदेवी स्टँड खचाखच भरलेला आहे आणि समोरील बाजूचा स्टँड देखील लगभग खचाखच भरलेला आहे. प्रेक्षक आपण पाहू शकताय. मिळेल तिथे जागा मिळून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती अनुज जो मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. शेवटचं हाणामारीचं हे षटक आहे. आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा 26 आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजूनही ह्या षटकामध्ये आपण विचार केला ना तर माहीज कुंगले स्ट्राईक वरती आहे. अजूनही काही नक्कीच धावा इथे एकवटल्या जातील आणि या तो पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. हो इथे मात्र फटका लाजवाब आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला टिपिकल स्ट्रोक, कमालीचा फटका. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. बेगीट षटकार. बाहेर चेंडूला या ठिकाणी मात्र फिशिंग गेला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. अशा दिवसामध्ये
जे पाहायला मिळतंय इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली चौकाराला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. पुढेशा इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. अप्पू कुंगळे थोडासा मागडा ठरतो या षटकामध्ये. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली या ठिकाणी मात्र ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. चांगला प्रदर्शन या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 2 चेंडू निर्णायक असतील. गावदेवी चषकाचा अंतिम सोहळा आपण पाहतोय. अंतिम दिवस. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला संघर्ष चांगला खेळ देखील राहिला आणि इथून मात्र 13 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला असे बॅटर सुमित सज्ज असेल. ओ इथे मात्र पंच केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात आणि इथे मात्र कमालीचा झेल. फलंदाज फेल. निजामच्या माध्यमातून हा अप्रतिम झेल टिपला गेला आणि फलंदाज सुमित होतोय बाद. परटोले आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. राम वाघे देखील या ठिकाणी मात्र सज्ज होतात. या वेलकम पोलीस पाटील आहेत ओझरलीचे. हो अडवा पाडणं ऑन साइडला. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्पेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार चौकार. च्या माध्यमातून हे आपण नक्कीच या क्रीडांगणाचं प्रक्षेपण पाहू शकता. सुसज्ज असे क्रीडांगण ओझरली गावाचं. जनमान क्रीडांगण ओझरले आपण पाहतो आमच्या स्क्रीनवरती. सुसज्ज असं क्रीडांगण अतिशय दिमागदार पद्धतीनं आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुसज्ज असं व्यासपीठ आणि त्याचबरोबर सुसज्ज अशी खेळपट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात गजबजलेलं वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हे विकासाच्या दृष्टिकोनातून अगदी क्रीडांगणाच्या बाजूला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरशी. आणि हा टोल नाका आहे. नक्कीच महामार्गाचा हा टोल नाका देखील आपण पाहू शकता. अगदी बाजूलाच क्रीडांगणाच्या बाजूलाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुसज्ज असं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून साकारलेला हा नक्कीच महामार्ग. या सुंदर प्रक्षेपण देखील आपण पाहिलं आमच्या स्क्रीनच्या वतीनं आणि इथे मात्र जाऊयात माशा दिशेनं. पुढच्या मार्च देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्या 17 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावेंची आवश्यकता असेल. 12 चेंडू 25 धावेंची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये मागच्या मॅच मध्ये 26 धावा जरूर चेस केल्या होत्या गोवे संघानं. आता मात्र 12 मध्ये बनवायच्यात 25. 12.50च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवायच्यात आणि स्ट्राईक हँडला बॅटर असेल अमोल आकाश आहे आणि त्याच्या सोबतीनं अमोल देखील सज्ज आहे.
मागील मागचा हिरो अमोल ज्याने त्याच्या फक्ती नक्कीच बॅटच्या माध्यमातून 2 षटकार एक चौकार होता. अंतिम मोमेंटला अंतिम चेंडूवरती गोल्डन षटकार देखील मारला होता. आणि आता मात्र सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये गोवे संघाला आपण पाहतोय चांगलं बॅटल आहे. माईज आणि त्याच्या अंकिन्स आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आकाश हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल मोहम्मदीन आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. ओहो इथे मात्र रॉब तेजा आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकता. मोहम्मद पावलेने पकडलाय झेल आणि इथे समाप्त होईल फलंदाज आकाश साखेल. आकाश बॅक टू द पवेलियन. सेलिब्रेशन जसा झेल टिपला इथे मात्र रोप तेजा यांच्यावरती इथे मात्र नक्कीच उडी मारली आणि अखेरीस इथे मात्र जमिनीला खाली झोपले. आणि इथे मात्र हा सेलिब्रेशन आरसीसी राया संघाचा अतिशय सुरेख. नक्कीच पाहणारे प्रेक्षक राय संघाचे घर बसल्या देखील या मॅचचा आनंद घेत असतील आणि विचार केला चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. पुनश्च इथे मात्र या ठिकाणी हे आपल्याला क्रीडांगण पाहायला मिळतोय. निकेश फर्डे यांचं देखील आगमन झालंय. त्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच वायफायची सेवा आम्हाला पुरस्कृत केली. विनामूल्य सेवा त्यांचं देखील आम्ही करतोय कौतुक. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 25 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्यात 25 आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती नीरज होते सज्ज. 11 चेंडू 25 ची आवश्यकता. 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. निकेश फर्डे या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हरिभक्त पारायण तानाजी फिरंगाणे यांचं देखील शुभागमन होते व्यासपीठावरती. या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. दहा चेंडू 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. हो फटका लाजवाब आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात. कामरान कुंगले दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली झाली. आज तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेक केलं जाईल लगेचच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ओ युटी फलंदाज होईल बाद. कमालीचा या ठिकाणी मात्र यष्टीरक्षण पाहायला मिळालं. अक्षन रिप्ला मध्ये देखील आपण पाहू शकता. पॉपिंग क्रीज मधून बॅट देखील भरपूर लांब होती. ही जीटीसी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. दूध का दूध पाणी का पाणी. फलंदाज होते बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज अमोलला. मी तर म्हणेन अमोलने चुकी केली कारण की नक्कीच कॉलिंग केली देखील होती. 2 धावा झाल्या देखील असत्या परंतु नाश्ता केंडला थांबून राहिले आणि तत्पूर्वी इथे मात्र फलंदाज होते बाद. आणि आता मात्र नक्कीच चांगलं बॅटल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये कुठला संघ इथे जिंकेल हे आपल्याला लगेचच पाहायला मिळेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र 5व्या क्रमांकावरती राकेश सज्ज होतोय. जिंकण्याचं समीकरण 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय मित्रांनो गावदेवी स्पोर्ट्स उझरले आयोजित गावदेवी चषक 20-25 चा हा थरार. आणि इथे मात्र आपण पाहू शकता हे ओझरली गाव
निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर गजबजलेलं हे सुंदर असं गाव आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. अगदी क्रीडांगणाच्या बाजूला हे सुसज्ज असं हे गाव आपण पाहतोय. अनेक घरांचे फुटेज, अनेक घरांचे कव्हरेज आपण पाहू शकता आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ देखील केला जातोय आणि चांगली स्पर्धा देखील या गावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये या गावातून नक्कीच अनेक खेळाडू घडतील आणि भविष्यात आपल्या परिसराचा नाव उज्ज्वल करतील. इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र येतोय हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. 8 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची स्पर्धा. गावदेवी चषक 20-25. 3 विकेट्स घेतले तर नौमान कुंबळे यांच्याकडून 1000 रुपये. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतील. निजामुद्दीन कुंबळे होते आणि तत्पूर्वी इथेही एकच धाव मिळेल. चांगलं प्रदर्शन, चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये RCC राया त्यांच्या अगेन्स्ट आपण पालक ओवी 11 जय हनुमान गोवे संघाच्या माध्यमातून. जय पारदेव क्रिकेट संघ गोवे. ओवी 11 जय पारदेव गोवे संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. हो क्या बात आहे. स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अंतिम चेंडू येते डॉट आणि आता मात्र विजयाचं समीकरण पाहू शकता. 6 चेंडू मध्ये 22 धावा. अगदी तेजा कुंगळे आणि त्याचे अर्थातच माईस कुंगळे ही जोडी आपण पाहतोय. बाप बेटाशी जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती माईस कुंगळे होते आणि यशांच्या पाठीमागे रोफ तेजा होते. हॅलो चेक. तर तानाजी फिरगाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करूया. आदेश कांबेरे आपण पुढे या. या ठिकाणी हा विशेष सन्मान घ्यायचा आहे. त्यांच्या वतीनं मात्र नक्कीच विशेष सहकार्य लाभलेलं होतं. त्यांचं देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री ज्ञानेश्वर फिरगाणे. त्यांचं देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करूया. रुपेश परटोले त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील. कुंडलिकजी पाटील दरम्यान नक्कीच रायगावशी समाजसेवक यांचं आगमन झालंय. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अरमानला आपण पाहतोय. 6 चेंडू 22ची आवश्यकता. स्क्रीनवरती नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान देखील केला जातोय. चेक. तर श्री किरण गोंधळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करूया. किरण गोंधळे आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. नक्कीच त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी नक्कीच विशेष सहकार्य मात्र लाभलेलं होतं. 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. इथे कमबॅक केला जाईल का? चांगला तेज तरार चेंडू होता आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपाने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागल्या. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राकेश होतोय बाद. त्रिमुरटी डेकोरेटर्स रुपेश परटोले आणि महेश कांबेरे. त्रिमूर्ती डेकोरेटरचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये आहेत. तर आपण त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करूया. मंडप डेकोरेटर्स आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करूया. रुपेश परटोले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. तर नक्कीच रुपेश परटोले आणि महेश कांबेरे A1 जोडी
यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. क्या बात आहे. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला भेटेल. मॅच देखील दमदार आहे. 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. तर कृष्णगणी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. तर नक्कीच येथे आपल्याला व्हाईट बॉल पाहायला भेटलेला आहे. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. येस, या षटकाच्या अखेरीस आपण शुभ सन्मान करा प्लीज, कारण की आता मात्र मॅच देखील तितकीच रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळते. हो, इथे मात्र चांगला तेज सरार फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. च्या वतीनं आपल्याला वायफाय सेवा लाभली. निकेश फरडे जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. निकेश फरडे, रुपेश परटोले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया. आणि ड्रोनच्या माध्यमातून हे क्षणचित्र देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. जय हनुमान क्रीडांगण ओझरलीचं हे क्षणचित्र. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. यस, प्लीज थोडेसे सन्मान आपण देखील थांबवा, कारण की घर बसल्या गोवे संघाचे पाठीराखे देखील या मॅचचा आनंद घेत असतील यात मात्र शंका नाही. ओ, पुढच्या इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी. पाहावं लागेल काय घडलंय का बिघडलंय मधाच्या आतमध्ये. आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा पंच. यस, नॉट आउट. एकच धाव फलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता असेल. 3 चेंडू 19 धावेंची आवश्यकता. तीन चेंडू 19 धावेंची आवश्यकता असेल. ओझरली संघ आपण सज्ज राहा. हो, फटका दमदार आहे आणि इथे मात्र चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जातोय. आणि तत्पूर्वी एकच धाव फलकावरती आणि प्रेक्षकांचा हा आवाज सांगून जात आहे की या मॅच वरती वर्चस्व निर्माण केलंय RCC राया संघानं. 2 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. धावेंची आवश्यकता आणि माश मध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मॅच कोणी जिंको, आतमध्ये कोणीच येणार नाही. हा शुद्ध मराठी. इथे मात्र वाक्य आणि इथे मात्र बादची लिडिंग एज. फलंदाज बाद आणि इथे मात्र हा सामना संपलाय. हाडलं गोवे संघ. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. यस, बालाजी चषकामध्ये रात्री आपण भेटूयात, काही हरकत नाही. आज चांगलं बॅटल आणि आज या ठिकाणी मात्र RCC राया संघ देखील चांगला खेळ साकारला. आणि इथे मात्र या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. 11 चेंडू मध्ये 30 धावा धावफलकावरती जोडल्या. अर्थातच कामरान कुंगले ठरला या मॅचचा हिरो. चला, मोहिली संघ आणि RCC राय संघ आपण लाईनअप करा. खेळपट्टीवरती आपण लाईनअप करा. तिथे राष्ट्रगीत देखील होईल आणि टॉस देखील तिथेच केला जाईल. आणि आमच्या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे जा. दोन्ही संघ लाईनअप करा.